पुण्यातल्या कोथरूडमध्ये आज पहाटे 31 वर्षांच्या महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली आहे। शुभांगी खटावकर असं या महिलेचं नाव आहे। ती महिला कामावर निघालेली होती। हल्लेखोरानं शुभांगी यांच्या डोक्यात धारदार शस्त्रानं घाव घातले आणि त्यांची गाडी घेऊन तो फरार झालाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या सोबत आहेत। अरुण, अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी अशी ही बातमी आहे पुण्यातली। काय तपशील या घटनेचे आतापर्यंत हाती येत आहेत? अमोल, आता जसं आपण सांगितलं, साधारणपणे सकाळी 5:30-6च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे। खरं तर काही वेळापूर्वी तिथे पोलिसांचा राऊंड झाला होता, मात्र पोलीस तिथून निघून गेल्यानंतर या महिलेची हत्या करण्यात आली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जी हत्या केली ती कोणीतरी संबंधित किंवा ओळखीच्याच इसमाने केली असण्याची शक्यता या ठिकाणी पोलिसांनी वर्तवली आहे। ही जी महिला आहे ती घरातून बाहेर पडली होती आणि त्याच परिसरात ती स्वयंपाकाला म्हणून काही ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम ती करायची आणि तिचा अशा पद्धतीनं पाठलाग किंवा तिच्यावरती लक्ष ठेवून हा आरोपी आहे तो तिथे आला आणि त्याने तिची हत्या केली आणि तो पसार झाला। तर नेमकं कारण अजूनपर्यंत या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाहीये। प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पोलीस त्यांची या ठिकाणी शोधतायत। खरं तर पहाटेची वेळ असल्यामुळे फारसं कोणी तिथे रस्त्यावरती नव्हतं आणि अशा वेळी इतर पुरावे जमा करून त्या आधारे तपास करण्याचं आता आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर असणार आहे। धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यातली अत्यंत थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे। पहाटे स्वयंपाकाला जाणारी ही महिला होती आणि पहाटेच्या वेळी फारशी रहदारी नसताना आणि पोलिसांचा राऊंड रस्त्यावरून येऊन गेल्यानंतर वेळ साधून ही हत्या करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।